सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 जून रोजी होणार असून विष्णू साठेने कोर्टाकडे केलेल्या GPA म्हणजेच जनरल पॉवर ऑफ अटर्नी संदर्भात सरकारी पक्षाकडून म्हणणे सादर केले। आरोपी जयराम साठेच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाच्या वतीने लेखी म्हणणे कोर्टात सादर झालं। तसेच लॅपटॉपची क्लीन कॉपी मागितल्यानंतर आम्हाला दिलेल्या पेनड्राईव्हमध्ये जे पुरावे आहेत तेच लॅपटॉपमध्ये आहेत का हे कोर्टाने पाहावे असे तोंडी म्हणणे आरोपीच्या पक्षाने मांडले आहे। आज आरोपी क्रमांक 7 च्या वतीने जामीनचा अर्ज दाखल करण्यात आलेला होता, त्याचा आम्ही लेखी स्वरूपात उत्तर दिलेलं आहे। दुसरं, आज असं तोंडी सबमिशन एका आरोपीच्या वकिलांनी केली की आरोपी क्रमांक 2 कडनं आम्ही जामीनचा अर्ज देणार आहोत असं सांगितलं, त्यावेळी प्रत्यक्षात तो देण्यात आलेला नव्हता आणि पॉवर ऑफ अटॉर्नीचा एक नमुना आम्ही कोर्टात दाखल करू असंही त्यांनी सबमिशन केलेलं आहे। अच्छा, नेमकी पुढची सुनावणी कधी असणार आहे आणि नेमकं लॅपटॉपचा विषय तो या सुनावणी देखील चर्चेचा विषय झाला। लॅपटॉपच्या अनुषंगाने आज असं सबमिशन करण्यात आलं की जे पेनड्राईव्हमध्ये आम्ही त्याला दिलेलं मटेरियल आहे ते सगळं मटेरियल लॅपटॉपमध्ये आहे किंवा नाही हे कोर्टाने बघून घ्यावं असं एक तोंडी सबमिशन आरोपीच्या वकिलांनी करण्यात आलं। अच्छा, पुढील सुनावणी कधी आहे आणि पुढील नेमकं सुनावणी आता 4/6 ठेवण्यात आलेली आहे।